नाही केलेलं काय काय वेळेस तुम्हाला किती परेशान होते आपण चालू केलं आणि आपल्याला आता किती टक्के मिळतं आणि मग बाबा सांगा स्वतः तुम्ही आई आणि गुड आफ्टरनून मी माझा पहिला आवडून परिचय देते. मी आहे देशमुख नागपूर गेट्समध्ये राहते आणि मी एक म्हणजे मल्टी स्टेटमध्ये कॅशियर म्हणून काम करते आणि मला माझ्या मुलासाठी मी खूप परेशान झाले. मी आज आरसीएममध्ये 7 महिने झालं ओपन केले माझं ID आणि त्याच्यामुळे मला खूप फरक जाणवते असं मला वाटतं. माझ्या मुलाला भुके अगोदर असे थोडे येत होते, त्याच्यात मग थोडंसं असं पाणी वगैरे येत होतं. मी खूप परेशान झाले, म्हणजे खोटा वगैरे केले, म्हणजे बार्शीला 2-3 दवाखाने झाले, तर उस्मानाबादमध्ये झाले 2 डॉक्टर. मग त्याला 4-5 वर्ष झाला त्रास होता. त्याच्यामुळे म्हटलं आता परत पल्लवीताईंनी मला त्यांची ओळख करून दिली की असं असं वगैरे त्याच्यावरती इफेक्ट शकतो. मग मला खूप परिणाम म्हणजे करायचंच होतं हे, कारण माझ्या मुलाच्या भवितव्याचा प्रश्न होता. त्याच्यामुळे मी खूप रिस्पेक्टली त्यांना म्हटलं की मी करू शकेल. त्याला मग चालू केले मी न्यूट्रिशन वगैरे आणि किराणा पण चालू केला. मला खूप चांगला रिझल्ट भेटला याच्यामधून आणि त्याच्यामुळे मी खूप धन्यवाद आहे आज नसते आणि त्याच्यातूनच मला ह्याचा रिझल्ट दाखवू शकते. नमस्कार सर्वांना. नमस्कार. माझं नाव देशमुख विस्तार अतुल. मी राहणार आहे. तर तुझं एज्युकेशन करता मी सध्या बी फार्मसी 3rd इयरला आहे, सोलापूरला असतो. आणि मला लहानपणीपासूनच उष्णतेचा त्रास होता. उष्णतेला म्हणजे तसे स्किनवरती थोडं येत होते. मग लहानपणीपासूनच होता. काही एक 4-5 वर्ष ट्रीटमेंट चालू होती. नंतर ते बंद झाली, थोडं कमी झालं. नंतर आणखी 4-5 वर्ष राहिलं. ट्रीटमेंट म्हणजे तोपर्यंतच बंद व्हायचं आणि ट्रीटमेंट बंद झाली की परत ते चालू व्हायची. जसं आहे तसंच परत रेग्युलर मग असं खूप वेळा झालं. मागच्या 2 वर्षात पण मी खूप 2 डॉक्टर केले तर 2-3 वेळा गेलो, पण काय जेवढ्या त्यांनी गोळ्या दिला तेवढ्या पुरतंच ठेवायचं. त्यानंतर 2-3 महिन्यातील ते परत चालू होतं. मग असं करत खूप परेशान झालो. मग काही ओळख झाली काहीला. तर त्यांनी सरांच्या माध्यमातून सांगितले, गोळ्या ते चालू केल्या. म्हणजे 6 महिन्याचा कोर्स आहे तेवढा कर. आणि आता मी सांगू शकतो की पूर्णपणे तो बरा झालेला आहे. थोडं